ಇದೆ ಕಾರ್ಯಪ್ರಯತ್ನ ರೋಡ್ ಹೋಗ್ತದೆ ಸರ್ ಸ್ಕೂಲಲ್ಲಿ ಇನ್ನೊಂದಲ್ಲಿ ರೋಡ್ ಪೂರ್ಣ ಕೆಟ್ಟಿದೆ ಸರ್. ಇದು ಒಂದು 1.5 ತಿಂಗಳಾಯ್ತು ಸರ್, ಇನ್ನೂ ತನಕ ರೋಡ್ ರಿಪೇರ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳು ಇರುವಾಗ ಬರುವಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಹೋಗಿ ಬರುತ್ತೆ, ಪಾಲಕರು ಬಂದು ಬಿಡುವಾಗ ಗಾಡಿಯೆಲ್ಲ ಟ್ರಾಫಿಕ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ. खड्डा आहे, इथं खूप प्रॉब्लेम होत राहते, पाणी साचत राहते खड्ड्यामध्ये, यायला त्याला प्रॉब्लेम होत राहते. बेळगाव शहर दिवसेंदिवस स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत आहे. पण खरंच हे शहर स्मार्ट होते का, असा प्रश्न सध्या नागरिकांच्या मनात निर्माण होत आहे. कारण या शहरातील काही भागांमध्ये आजही मूलभूत सुविधांचा अभाव आहे. अशाच प्रकारची एक गंभीर समस्या समोर आली आहे, ते म्हणजे महिला विद्यालय शाळेकडे जाणारा रस्ता. हा रस्ता काळी अमराई भागात आहे आणि त्याच परिसरात महिला विद्यालय शाळा स्थित आहे. याच मार्गावर काही दिवसांपूर्वी ड्रेनेजचे काम करण्यात आले होते, परंतु रस्त्याचे काम अर्धवट सोडून दिले गेले. परिणामी रस्त्यावर एक मोठा खड्डा निर्माण झाला आहे. या खड्ड्यावर केवळ तात्पुरते पेवर्स टाकण्यात आले आहेत, जे अजिबात सुरक्षित नाहीत. या रस्त्यावरून दररोज शेकडो विद्यार्थी आणि पालक शाळेकडे ये जा करतात. खड्ड्यामुळे त्यांना मोठ्या अडचणीचे सामना करावे लागत आहे. विशेषतः रिक्षा चालकांना तर प्रचंड त्रास होत आहे. काही वेळी रिक्षा खड्ड्यातच अडकून राहते आणि संपूर्ण रस्ता वाहतूक कोंडीत अडकून जातो. या गर्दीतून लहान मुले पायी शाळेकडे जात असतात. जर चुकून एखादी रिक्षाने संतुलन गमावलं तर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या परिसरातील रिक्षा चालकांनी आणि पालकांनी स्पष्टपणे सांगितले की प्रशासनाकडून हा रस्ता अनेक दिवसांपासून दुर्लक्षित केला जात आहे. त्यांच्या मताने हा रस्ता वेळेवर आणि नीट पद्धतीने दुरुस्त करण्यात आला असता तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. मुलं जात असतात, गाड्या अडकाले. तुम्हाला काय वाटतंय? खड्ड्याक्रम प्रशासनाने करायला पाहिजे होतं. कारण खड्ड्यामुळे भरपूर गाड्या अडकालेत पण, आणि शाळेची रिक्षा पण. आणि मेन म्हटलं तर लेडीज लोकांना गाडी आणताना फार त्रास होतो आहे. कारण लहान मुलं असतात, मुलांना घेऊन येताना फार त्रास होतो आहे. त्याच्यामुळे ते प्रशासनाने ते लवकरात लवकर करून द्यावं. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा रस्ता त्वरित दुरुस्त करणे अत्यंत गरजेचे आहे, अशी एक मुख्य मागणी या भागातून करण्यात येत आहे. ಕಾರ್ಯಪ್ರಯತ್ನ ರೋಡ್ ಹೋಗ್ತದೆ ಸರ್, ಸ್ಕೂಲಲ್ಲಿ ಮಹಾದಲ್ಲಿ ರೋಡ್ ಪೂರ್ಣ ಕೆಟ್ಟಿದೆ ಸರ್. ಇದು ಒಂದು 1.5 ತಿಂಗಳಾಯ್ತು ಸರ್, ಇನ್ನೂ ತನಕ ರೋಡ್ ರಿಪೇರ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ಮಳೆ ಒಳಗೆ ನೀರು ನಿಂದಿರ್ತದೆ ರೀ. ಈಗ ನಾನು ಆಟೋ ಅಡ್ಡ ನಿಂತ್ಬಿಟ್ಟಿದ್ರಿ, ಟೈಲ್ಸ್ ಎಲ್ಲ ಎದ್ದು ನಿಂದಿರ್ತಾವ್ರಿ ಸರ್. ಇವೆಲ್ಲ ಏನು ಟೈಲ್ಸ್ ಇದಾವಲ್ಲ ರೀ, ನೀವು ಹೇಳ್ತಾವೆ ಹಿಂಗೆಲ್ಲ ಹೇಳ್ತಾವೆ. ಎಲ್ಲ ಬಿಡಿ, ಎಲ್ಲ ಪೂರ ಗಟ್ರೆ ಎಲ್ಲ ಪೂರ ಹೊಡೆದಿದ್ದಾರೆ ರೀ. ಆ ಕಡೆ ಗಾಡಿ ಕಟ್ಟಿದ್ದಾರೆ ರೀ, ಆ ಕಡೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ರೀ. ಮುಂದೂ ಹೋಗೋದಿಲ್ಲ ಸರ್. ಈಗ ಭಾಳ ದಿವಸ ಆಯ್ತು, 1.5 ತಿಂಗಳಾಯ್ತು ರೀ. ಈಗ ರೋಡ್ ರಿಪೇರಿ ಮಾಡ್ತಾರಂತ ಇನ್ನೂ ತನಕ ರೋಡಿನ ರಿಪೇರಿ ಮಾಡಲ್ಲ. ಎಲ್ಲ ಅರ್ಧೋಟಿ ಬಿದ್ದಿದೆ ಸರ್ ರೋಡಿಗೆ. ಈಗ ಪೇರೆಂಟ್ಸ್ ದಿನ ಬರ್ತಾರಿಲ್ಲ ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬಿಡಾಕೆ, ಅವ್ರಿಗೂ ತ್ರಾಸ ಆಗ್ಲಿಕ್ಕೆ. ಪೇರೆಂಟ್ಸ್ಗೂ ತ್ರಾಸ ಆಕತ್ತಲ್ಲ ಸರ್. ಎಲ್ಲ ಆಟೋಗಳು ಹೊರಗಡೆ ನಿಂತಿರ್ತಾವೆ ಸರ್, 2 ವೀಲರ್ಸ್ ಎಲ್ಲ ಬರ್ತಾರೆ. ಮಕ್ಕಳ ಸಂಖ್ಯೆ ಜಾಸ್ತಿ ಇರೋದ್ರಿಂದ ಮಕ್ಕಳಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳು ಇರುವಾಗ ಬರುವಾಗ ಅವ್ರಿಗೆ ಹೋಗಿ ಬರುತ್ತೆ, ಪಾಲಕರು ಬಂದು ಬಿಡುವಾಗ ಗಾಡಿಯೆಲ್ಲ ಟ್ರಾಫಿಕ್ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಸ್ವಲ್ಪ ಯಾರು ದಯವಿಟ್ಟು ಇದನ್ನು ಯಾರು ವಾರ್ಡ್ ಕೈದಿದ್ದಾರೆ ಅವರು ಸ್ವಲ್ಪ ಕ್ರಮ ತಗೋಬೇಕು. ಬೇಗ ನಮಗೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿಕೊಡ್ಬೇಕು. ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಎಷ್ಟೋ ಸಣ್ಣ ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ನರ್ಸರಿಯಿಂದ LKG 10th ಮಟ್ಟ ಹುಡುಗರು ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ದಯವಿಟ್ಟು ತಾವು ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಇದನ್ನು ಏನಾದರೂ ಹೇಗೆ ಮಾಡಿ ಮುಚ್ಚಿ ಇದನ್ನು ಮಾಡಬೇಕಂತ ತಮ್ಮಲ್ಲಿ ಕಾರ್ಪೊರೇಷನ್ನಲ್ಲಿ ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ಳುತ್ತೇವೆ. शालेय विद्यार्थ्यांनी देखील आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की दररोज शाळेत जाताना त्यांना खूप त्रास सहन करावे लागत आहे. चालताना पाय घसरतो, पाणी साचलेलं असतं आणि अपघाताची भीती कायम असते. खड्डा आहे, इथं खूप प्रॉब्लेम होत राहते, पाणी साचत राहते खड्ड्यामध्ये, यायला त्याला प्रॉब्लेम होत राहते. शूज भिजत राहतात, ट्रॅफिक खूप होतं आहे. जाताना जरा प्रॉब्लेम होतो आहे, ट्रॅफिक जाम होत राहते. ती मोठी गाडी घुसू नाही शकत ह्याच्यामुळे. लहान लहान पोरं पडले सुद्धा ह्याच्यात. तो या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रश्न असा निर्माण होतो की जर बेळगाव स्मार्ट सिटी होत असेल तर हेच स्मार्ट काम आहे का?
जर विद्यार्थ्यांना शाळेत सुरक्षितपणे जाण्यासाठी सुद्धा रस्ता दिला जात नसेल तर स्मार्ट सिटी हे केवळ घोषणा उरते। प्रशासनाने याकडे गंभीर्याने लक्ष देत तातडीने या रस्त्याची योग्य दुरुस्ती करावी आणि परिसरातील रहिवासी तसेच शाळकरी मुलांना दिलासा द्यावा हीच अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, व्हॉइस ऑफ विनुग्राम, बेळगाव।